मध्ये पाहिली तेव्हा वेगळी होती आणि आता वेगळीच आहेत. श्रीकला 2 पावलं पुढची आहे. हिने औषधं बदलली आणि आता पुन्हा आधीचीच इकडे आणून ठेवलीत. गोपाळ, मध्यंतरी तू काकींची औषधं बदलली होतीस ना? ही तीच औषध आहे जी मी तिला दिली होती. आता ही औषधं इथं दिसत आहेत, पण मध्ये मी बघितले तेव्हा वेगळेच होते. या श्रीकलानं औषधं बदलली. काय? अहो इंद्राणी ताई, मी काय डॉक्टर आहे का औषधं बदलायला? मगाशी पण तुम्ही तेच म्हणालात. मी का करेन असं? मला माहितीये की मी खूपच काळजी घेते आईंची, पण औषधांबद्दल मला नाही कळत खरंच. गोपाळ, तुला आठवते मी तुला विचारलं होतं की तू काकींची औषधं बदललीस का म्हणून? कधी? इंद्रायणी असं काही बोलणंच झालेलं नाही आपल्यामध्ये. मला मान्य आहे तू खोटं बोलत नाहीस, पण मग आता काय तुला भ्रम वगैरे होत आहेत का? गोपाळ, अरे आज काय करतो? आपलं बोलणं झालंय आणि आपलं बोलणं सुरू असताना तिथे श्रीकला पण आली होती. कधी? आणि इंद्रायणी तुझं काय चाललंय अगं हे? एकीकडे तू श्रीकलाला साक्षीदार ठरवतेस आणि दुसरीकडे औषधं बदलल्याचा आरोप पण करतेस तिच्यावर. तुला कळतंय ना तू काय बोलतेस ते? अगं शकू काकूची तब्येत सोडून तुझं भलतच का सुरू आहे इंदू? अगं ताई, मी पास एक शब्दही बोलू नकोस. आता ना अति होतंय तुझं. तेच म्हणते मी, अति होतंय, पण या श्रीकलेचं. तसं दिसत तर नाहीये इंद्रायणी. ही सगळी तीच औषधं आहे जी मी मावशीला दिली होती. गोपाळ, आपलं बोलणं. हे बघ हे. थांबा, जरा शांत राहा आता. वेळ काळ काय आहे, परिस्थिती काय आहे? अरे आता डोळा लागलाय तिचा, जरा झोपू द्यात. वाद नका घालू आता. मला असं वाटतंय तुम्ही बाहेर जात सगळे. चल श्रीकला. इंदू, तू आणि तुझ्या नवऱ्याने काय ठरवलंय ना हे एकदा मला सांगाच. अशी काय बोलतेस ताई तू? का बोलतेस म्हणजे? तुम्ही दोघांनी काही पर्याय ठेवलाय का म्हणून बोलावं लागतंय मला. आणि आणि का बोलू नाही ग? काय ठरवलं काय तुम्ही दोघांनी? हा, सतत घरात क्लेश कलह करत राहायचा एवढंच ठरवलंय का? तो आधू सतत त्या गोपाळवरती आरोप करत असतो आणि तू सतत त्या श्रीकलेला घालून पाडून बोलतेस, नाहीतर तिच्यावर आळ घेत असतेस. का? काय वाईट केलंय ग त्या दोघांनी तुमचं? का असे वागता? आपण सगळे एकत्र राहतो, या घराचा आनंद बघवत नाहीये तुम्हाला? अय्यक, काय बोलतेस तू? काय बोलतेस म्हणजे? सांगितलं ना, बोलावं लागतंय. इंदू, तू अशी नव्हतीस ग. ती बदललीस तू. अगं त्या काकूची काय अवस्था आहे आणि तू कशी वागत होतीस तिथे? वेळ काळ काही असतो की नाही? त्या श्रीकलेचं आम्ही कौतुक करतो, याचा त्रास होतो ना तुला? जळतेस तू तिच्यावर. एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. अशीच वागत राहिलीस ना, माझ्या मनात कायमची उतरशील.
इंदू हे बघ, तू रडू नकोस ना. रडून काय होणार आहे का? मग काय करायचं? काय करायचं? माझ्या समोर ती शकुंतला काकीच्या जीवावर उठलीये. त्यांच्या गोळ्या पण बदलल्यात आणि मी गोपाळला सांगितलं होतं, हे बघ, मला कळतंय हे सगळं. पण त्याला नाही कळत आहे ना. त्यात नारायणीताई पण खूप तोडून बोलली रे. सहन नाही झालं मला. माझी माणसं आहेत ती, कायम माझ्या पाठीशी असायची आणि आता तीच. अगं इंदू तू रडू नको ना. हे बघ, तू डोळे पुस बरं. हे बघ, तूच म्हणतीस की नाही रडायचं नाही, लढायचं. आणि त्या श्रीकलाकडून कायम हरायचं. हे बघ, जोपर्यंत आपण जिंकत नाहीत ना तोपर्यंत लढाई संपत नसते. आपण त्यात श्रीकलाची कुंडली बाहेर काढू ना. ती कुठं जाते, काय करते, कुणाला भेटते, हे सगळं आपण बाहेर काढू. मी तिची माहिती काढल्याशिवाय ना शांत बसणारच नाही बघ. इंदू, अगं तू मोका चालत आलाय बघ. काय? अगं ती बघ श्रीकला, कुठेतरी जातीये ती. हात सोडत नसते. थांब तू, येते मी. येते मी का इकडे? खाली हो, खाली हो. आज तू तिच्या मागावर जायचं नाहीस. आणि मग सोडायचं का तिला? सोडायचं म्हणलोय का मी? थांब ना, मी सांगतो काय करायचंय ते. ए म्हणे, काय रे? इकडे ना. मी खेळते ना. अगं इंदूताई बोलवती. इंदू हात कर म्हणलं. मनी इकडे. बर. काय करते ताई? हे बघ म्हणे, आता तू श्रीकला काकूंना जाताना पाहिलंस ना. हो. हा, तर मग आता तू तिच्या मागे जायचं. का? अगं का म्हणजे काय, तू जायचंस. हे बघ, तू तिच्या मागे जा. मी तुला चॉकलेट देतो बघ. मोठं? बरं मोठं चॉकलेट. पण 2. बरं बाई, मी तुला 2 चॉकलेट देतो. हा, आणि हे बघ, जायचं आणि ती कुठे जाती ते तू येऊन मला सांगायचंस. हा. डन? हा. हा. मनी बाळा, जरा सांभाळू ना. आणि काकूपासून जरा लांबच राहशील ना. जा. इंदू, आज आपल्याला 100% कळेल की ती श्रीकला जातीये कुठं.
आई ग आई डोकं का दुखतं एवढं? नेहमीच झालंय, अचानक डोकं दुखायला लागतं, मग ठणकत राहतं, थांबतच नाही. बापरे, आई 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 आता नाही सहन होते. वास वास ग. हा भिंतीवरती डोकं का आपटून घेतोय? याला काय खरंच वेळ बीड लागलं की काय? असा का वागतोय? इंदुताई हेच घर आहे ते. मने, तू खरंच इथेच जाताना पाहिलं ना? हो 100% इथेच गेली आहे ती. व्हेरी गुड. मने, तुझे चॉकलेट. थँक्यू. आता पटकन जा घरी, सांभाळून जा. पप्प्यात चल, आज काय ते खरं खोटं होऊनच जाऊ दे. या श्रीकलाचा पडदा फाश करतेच बघाच. इंदू, अगं कसलं घर आहे? या पंचमी पर नाही मार सकता. मला पण दिसतंय ते. बघ बरं, दार उघडतंय का? हा, बघतो. इंदू, अगं दरवाजा जाम आहे आणि काहीच कळत नाही मध्ये काय चाललंय. खिडकी बघ. खिडकी पण नाही उघडत आहे. इकडे काय नाही, मी तिकडे बघून येतो. बघ. इंदू, इकडे लवकर. अगं ये ना इकडे. ते बघ. अगं इंदू, कसला तरी धूर येतोय बघ तिथून. आपण वाकून बघायचं का तिथं? हार पण वर जायचं कसं? हा, एक काम करू. मी असं इथे घोडा होतो, तू माझ्यावरती चढ. ते बघ तिथे एक खाच आहे, पाय दे आणि मग तिथं वाकून बघ. एक नंबर. हात तुटलेला आहे तुझा. मग त्याचं नव्हतं झालं तर? आणि जणू काय तुझ्या पाठीवर उभा राहून मी तिथपर्यंत पोहोचणार आहे. काहीतरी वेगळी आयडिया काढली पाहिजे पप्प्या. इंदे, अगं सोय झाली. हाय मायो पप्प्या, एक नंबर. घेवर थोडं. बस. हा, चढ, तुम्ही धरतो खालून जा. दमन या.
हे इंदे काय झालं? इस्कोट. काय झालं? आहे का ती श्रीकला आत? हे इंदू म्हणजे एकटीच आहे का कोणी आहे सोबत तिच्या? अगं इंदू सांग ना काय चाललंय आत? फक्त श्रीकला नाही आहे, एक म्हातारी आहे तिच्यासोबत आणि कसली तरी तंत्र साधना सुरू आहे. तंत्र साधना? हिंदू तंत्र साधना? अगं ती श्रीकला म्हणजे भ्यायचंच काम आहे. आपण जाऊ इथून चल. द्यायचं नाही, आपल्याला तिला रंगे हात पकडायचा आहे ना. मग एक काम करू ना, आपण ना तिचे फोटो व्हिडिओ काढू. नाही ना, ती बाई अशी पाठ करून बसली आणि समोर श्रीकला आहे आणि सगळं असं धूर आहे, दिसत नाही काय. परत आपण फोटो काढणार, काय दिसणार नाही, माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मग आता काय करायचं? आता घरच्यांनाच डायरेक्ट इथं आणायचं. बरं चल, मग आपण घरच्यांना घेऊन येऊ. नाही नाही नाही, तू इथंच थांब, लक्ष ठेव. मी येतेच आणि शिडीला पो. आलं घातलंय चहामध्ये, जर पिऊन घे गरम. अहो काय गरज होती, कशाला त्रास घेतला तू उगाच? ही गरज आहे, खोकला अजून बरा झालेला नाहीये. पी. अहो आपल्या पोरांमधली भांडणं मिटली की नाही? या पलीकडे त्यांच्यातले मतभेद संपायला काही तयार नाहीत बघ. काय सांगायचं शकू आता? घरातली मोठी माणसं म्हणून आपण त्यांना समजुतीच्या 4 गोष्टी सांगायच्या, पटल्या तर ठीक आहे, पण या 2 भावांमधली भांडणं संपायचं नावच घेत नाही. समजून सांगण्याचं काम आपलं आहे, ते आपण करायचं. ऐकायचं की नाही हा प्रश्न आता त्या दोघांचा आहे. कसं आहे शकू, आपल्या घरामधला कलह संपता संपत नाही बघ. चालायचंच. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. आणि इंदू? इंदू, त्या पोरीची आता मला काळजी वाटायला लागली. ती असं का करते कुणास ठाऊक. श्रीकलाविषयी तिच्या डोक्यामध्ये एवढे गैरसमज काय आहेत याचं उत्तर मला कधीच मिळालेलं नाही. मलाही मिळालेलं नाही. काही कळतच नाही हो या मुलीचं मला अलीकडे. विचित्र वागते, अशी कधीही नव्हती हो आपली इंदू. व्यंकू महाराज, व्यंकू महाराज, चला माझ्यासोबत चला प्लीज. अगं हो हो, पण काय झालं आणि कुठं जायचंय? आता कोणतेच प्रश्न विचारू नका, फक्त माझ्यासोबत चला प्लीज. इंदू ऐक, अगं आम्हाला दोघांना जरा तुझ्याशी बोलायचंय. काकी, आपण नंतर बोलूयात ना. मला आता व्यंकू महाराजांना एका जागी नेणं खूप गरजेचं आहे. प्लीज तुम्ही सांगा ना, एवढा हट्ट पुरवा ना माझा प्लीज. अहो जाऊन या. चला. काय झालं असेल? इंदू इतक्या घाईनं यांना कुठं घेऊन गेलीये? अधोक्षज महाराज, काय कुठं निघाला तेवढ्या घाई घाईत? अगं दुकानावर चाललोय, तर डीलर आला ना, त्याच्यासोबत डील करायची. बरं, पण वेळेत या, जेवायला वेळेत घरी ये. ते सगळं नंतर, आधी तुम्ही दोघं माझ्यासोबत चला. तुम्ही? हो, तुम्ही दोघं सुद्धा. महाराज आहेतच, तुम्ही चला. अगं हो, पण नेमकं जायचंय कुठं? महाराज प्लीज ते विचारू नका, फक्त माझ्यासोबत चला. राया, बाळा तू घरीच थांब. गोपाळ, अगदी वेळेवर आलास. तू पण आमच्या बरोबर आलास तर फार बरं होईल बघ. जायचंय कुठे पण? ते नकोस विचार, तुम्ही चला आणि तुमच्या डोळ्यांनाच बघा. माझ्यावर विश्वास ठेवा आणि प्लीज चला.